आणि मुक्ती साध्य करण्यासाठी, मुक्तीनं आपलं वरण करण्यासाठी, मुक्तीला आपण चांगले वाटावं यासाठी आपण देवाच्या दारात उभं असलं पाहिजे. सगळ्यांच्या लक्षात येत असेल, देवाची द्वारे जो देवाच्या दारात उभा आहे त्याला मुक्ती वरण करते. तेने मुक्तीचारी साधियेला, हात साधियेला लक्षात ठेवाच, पण तो कुठे कुठे उभा आहे? वैराग्य निरपेक्षाचा गळा कुठे उभा आहे? देवाच्या दारामध्ये. आणि देवाच्या दारात उभं राहण्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये 2 जागा सांगितलेल्या आहेत. काल पहिली एक जागा तुम्ही पाहिली. पहिली जागा, काम क्रोध आणि लोभ यांच्या दारात उभं राहायचं नाही. हा पहिला टप्पा होता कालचा. आज दुसरा टप्पा आहे, कोणाच्या दारात उभं राहायचं. 2 गोष्टी असतात. कधी कधी आपल्याला ओळख नसते एखाद्याची, जवळचा माणूस ओळख करून देतो. तुकोबारायचे एक अभंग फार सुंदर आहे. तुकोबाराय वारीच्या निमित्ताने आळंदीला येतात आणि आळंदीची जी वद्यवारी आहे ना ती खूप सुंदर आहे. समाधीला बसत असताना भगवान श्री ज्ञानोबाराय यांना भगवंत आग्रह करतात, काहीतरी मागा. अर्थ कळाला का? समाधीला बसत असताना भगवंत ज्ञानोबाराय म्हणतात काहीतरी मागा. याचा अर्थ असा आहे, जे मिळवले ज्ञानोबारायांनी ते स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवले, देवाच्या आशीर्वादाने नाही. ज्ञानेश्वरी स्वतःच्या पुण्याच्या बळावर मिळवली. हरिपाठ पुण्याच्या बळावर मिळवली. कारण देव शेवटला म्हणतो काय पाहिजे, तोपर्यंत सगळं झालेलं आहे, त्यापूर्वी काहीच नाही. हे कर्तृत्व लक्षात ठेवा सगळ्यांनी. देवाला माना न माना तुमचा विषय आहे, पण कर्म मानावं लागेल, तुम्हाला कष्ट मानावं लागेल. आणि मग सहज माऊली 2 शब्द सांगतात की शुद्ध वारी आपल्याकडे असते तर वद्यवारी माझ्याकडे या मुक्कामाला. म्हणून पंढरीचा पांडुरंग दर वद्यवारीला आळंदीला असतो आणि तिथं तुकोबाराय जातात. म्हणजे ज्ञानोबाराय पण वद्यवारीला आहेत आळंदीमध्ये, संत देव पण त्या ठिकाणी आहेत, पण देव सगळ्याला बोलत नाही. म्हणून तो अभंग इतका गोड आहे, सहज अभंग आहे. पा कृपाळू सज्जन तुम्ही, हेची कृपा दान कोप तुमचे मज. शेजारी तुमच्या माऊली देव उठेत, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा. ही वद्यवारीला आलेल्याचा अभंग आहे बरं का. तिथंच देव आहेत. माऊली जरा आमची आठवण करून द्या. एखाद्या लग्न समारंभामध्ये एखादा मंत्री मुख्यमंत्री यावा आणि आपली ओळख नसावी, पण आपलं नातं मुलीबरोबर असावं किंवा मुलाबरोबर असावं. आपण म्हणतो सोयरे जरा ओळख करून द्या मुख्यमंत्र्याशी. तसा अभंग आहे हा. माऊलीला म्हणतायत आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, काहीतरी माझ्याबद्दल भगवंताला 2 शब्द सांगा. सोयरा कधी कधी कंटाळतो बरं का. ते आलेत आपल्याकडे पाहुणे म्हणून सगळ्याची ओळख करून द्यायची. तुकोबाराय म्हणतात अनाथ अपराधी पतित, आमच्यासारखाच माऊली तुम्ही अवेअर करू नका, सांगा आमच्याबद्दल. माऊली म्हणतात जर तुमच्याबद्दल मी सांगितलं तर देव स्वीकारतील का? तुका म्हणे तुम्ही, निरवणं म्हणजे संभाळी घालणं, शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. तुका म्हणे तुम्ही, माऊली तुम्ही जर देवाच्या पदरी मला संभाळी घातलं, मग मज हरी उपेक्षण, भगवंत माझी उपेक्षा करू शकणार. हे हत्यार आहेत बरं का परमार्थातले, उपेक्षा. बऱ्याच नास्तिक लोकांना, बऱ्याच वैज्ञानिक स्वतःला म्हणून घेणाऱ्या लोकांना संत फारसे बोलत नाहीत. संत उपेक्षा करतात. या जगातलं सगळ्यात मोठं जर हत्यार असेल ना, उपेक्षा आहे. लक्ष न देणं. लक्ष न देणं म्हणजे तुमचं अस्तित्व अमान्य करणे, याचं नाव आहे उपेक्षा. भांडू नका कुणाशी. काल बोलता बोलता मी हा विषय सांगितला, चुकवून आला पहाडी सद्वासनेच्या. कामाबरोबर क्रोधाबरोबर भांडण करू नका, चुकवून उपेक्षा करा त्याची. मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं साध्य वेळ किमतीची आहेत, उपेक्षा करा. आणि उपेक्षा संत करतात. जे विद्वान आहेत, नास्तिक आहेत, खळ आहेत,
यांना वाटतं आम्ही सशक्त आहोत, कल्पना चुकीची, उपेक्षा करतात. आणि मोठ्याने जर उपेक्षा केली ना, काहीच मिळत नाही जीवनामध्ये. आमच्या गुरु महाराजांच्या दर्शनाला एक जण आला होता, तो पाया पडला नाही. बाहेर मी उभा होतो, तर त्या मित्रा चर्चा चालली. आम्ही काही साधू लोकांना मानत नाही, तुम्ही दर्शन घेतलं पण मी घेतलं नाही. कुणी घेतलं कुणी घेतलं नाही, साधूला फरक पडत नाही. नम्र झाला भूता, काय तुकोबारायांचा शब्द आहे, तेने कोंडिले अनंता. ज्याच्या जीवनात विनम्रता आहे ना, त्याच्या हृदयात परमात्मा आहे. किती मोठी गोष्ट आहे. नम्र झाला भूता, द्यायचं नाही, मी विनम्र आहे, आशीर्वाद मिळतो. तुम्ही नाही दर्शन नका ऐकू, प्रवचन काही फरक नाही पडत. ज्ञानेश्वरीतली ओवी कमी होत नाही ना, हरिपाठातला अर्थ वाढत नाही, काही फरक पडत नाही. ज्ञानोबारायला तुम्ही ऐकलं का न ऐकलं का, पण जर ऐकलं ना, संसारातली दिशा मिळते, दशा सुधारते, परिवर्तन होतं मनामध्ये. माऊलीचे शब्द आपल्या अंतःकरणात स्थिरावतात आणि आपल्याला आईप्रमाणे ते गोंजारतात. माऊलीचे शब्द, आणि ते माऊली आहेत. रडू आलं की जसं आईच्या कुशीमध्ये मनुष्य जातो, तसं माऊलीच्या शब्दात तुम्ही शिरा. माऊलीचे शब्द तुम्हाला गोंजारतील, तुमचं दुःख दूर करतील. माऊली येते, हृदय भरून येईल, आणि माऊलीचे एक एक शब्द येऊन तुम्हाला आपोआप हृदयामध्ये सांत्वना देतील. ही माऊली आहे, अहंकार नाही आहे. आणि माझा अनुभव आहे, अत्यंत श्रीमंत व्यक्ती, अत्यंत नास्तिक व्यक्ती, एकदा 50 उलटू द्या, प्रवचनाला आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यावेळेस कोणता गुरु मिळेल हे या रेड्यावर आधारित आहे. का की ज्ञानोबरायाशिवाय दुसरा कोणी रेडा बोलवू शकत नाही. आणि कस निघून गेला, इंद्रियातलं पाटव्य कमी झालं, आणि मग जर का तुम्ही गेला ना, मग काही उपयोग होत नाही. म्हणून पहिलं चरण लक्षात ठेवा, कष्ट करा, कर्म चांगलं करा. मुक्ती मिळत नाही, मुक्ती साध्य करा. माऊली आपला अनुभव सांगतात, मला साध्य करावे लागले, तुम्ही तर सामान्य आहात. तेने मुक्तीचारी साधी येल्या, साध्य केल्या, मिळाल्या नाहीत, साध्य केल्या. कारण काही असो, मग मुक्तीसाठी जर तुम्ही गेलेला आहात, तर मग तुम्ही काय केलं, पाठीमागं या, मुक्तीच्या योग्य झालो. ज्ञानोबारायांचा शब्द काय, मुक्तीच्या योग्य झालो. काय योग्यता आली, हरिमुखे म्हणा पुण्य पोशिली असाधारणे. हा पुण्याची गणना, पुण्य. आणि मी काल हा विषय थोडा अर्धा ठेवला होता. पुण्याला न मांडणारी माणसं असतात, ठीक आहे, न मांडणं सोपं आहे, का आठवलं नाही याचा विचार करा. दोन्ही दोस्त बरोबर आहेत, दोन्ही कॉलेजला जातात. एक कॉलेजमध्ये अभ्यास करतो आणि एक कॉलेजमध्ये कॉलेज करतो. कॉलेजमध्ये असणाऱ्या बाबींचा आनंद घेतो, आणि एक लायब्ररीमध्ये जाऊन दिवस रात्र अभ्यास करतो. दोन्ही दोस्त आहेत, दोन्ही योग्य आहेत, दोन्ही बरोबरीचे आहेत. एकाला नोकरीच लागत नाही, एक जिल्ह्याचा अधिकारी होतो. एकच शाळा, एकच गुरु, एकच महाविद्यालय, याला म्हणतात पुण्य. सुचलं तुम्हाला अभ्यास केला पाहिजे, कॉलेज हे अभ्यास करतायत, याला कॉलेज संपल्यानंतर मुलगीच मिळत नाहीत. हा IAS झाल्यामुळं सांगून मुली येतात, हा नको तेव्हा मुलीच्या मागे लागला, हा लागला नाही, आता याच्या मागे मुली लागल्या, याला म्हणतात पुण्य. सुचलं पाहिजे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुचलं, मग अधिकारी नाही होता येत, मग नेता होता येईल तुम्हाला. दुसरा मार्ग आहे त्याचा. अधिकारी नाही होता येत, विद्या विद्याच आहे, विद्याचा काळ ठरलेला आहे. 50 नंतर तुमचं जीवन तुमच्या लक्षात राहत नाहीत. आम्हाला आमचे लहानपणीचे काही मित्र भेटतात, काही काही गोष्टी नाही लक्षात राहत.
प्रत्येक मित्राला एक एक आठवण असते, मग ते येऊन सांगतात आपण असं केलं, आपण तसं केलं. आपलं जीवन आपल्या लक्षात राहत नाहीत. जे आत्मचरित्र लिहितात ते खरेच भाग्यवान आहेत. ते त्यांचं चरित्र कोण लक्षात ठेवेल देव जाणे. अरे तुमचं जीवन जगलेलं तुमच्या लक्षात नाही आणि तुमचं जीवन लोकांनी लक्षात ठेवावं असं काय आदर्श आहे तुमच्यामध्ये. पण आग्रह आहे लोकांना आदर्श मिळावा, म्हणजे तुमचा आदर्श मिळावा कठीण आहे. संसारात देखील आदर्श असतो, अशा आदर्शावर माझा विश्वास नाही बरं का. बाहेरचा प्रवास आहे, बाहेरचं जीवन आहे, हा आदर्श मानला जात नाहीत, आदर्श घेतला जात नाहीत. आता रावणाचं चरित्र काय लिहिणार तुम्ही, बोला ना. राम आहे म्हणून रावणाच्या जीवनाला किंमत आहे. रामामुळं रावणाचं जीवन, रावणाचं नाव अजरामर झालं. असे अनेक रावण आहेत ज्यांच्या जीवनात राम नसल्यामुळं लयाला गेलेत, कोणी आठवण ठेवत नाहीत. किती राजे झाले आतापर्यंत. ज्ञानोबारांचा आणि आत्ताचा काळ 725 वर्षाचा आहे. किती राजे झाले, किती सत्ताधारी झाले, किती श्रीमंत झाले, कोणाचं नाव लक्षात आहे. ज्ञानोबारांची प्रत्येक गोष्ट लक्षात आहे, प्रत्येक अभंग लक्षात आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्र गायला जातो, योग्य व्हा, योग्य करा. मग योग्य करायचं सगळ्याची इच्छा आहे, सुचत नाही, याचं नाव पुण्य. योग्य सुचत नाही. माझ्याबरोबर एक विद्यार्थी शिकायला होता कॉलेजमध्ये. त्याला PSIचा कॉल आला होता पुणे विद्यापीठामध्ये MA ला असताना, आणि मला दाखवलं त्याने. आमची चांगली दोस्ती होती. त्याने फाडून टाकला तो कॉल. PSIचा कॉल आलेला फाडून टाकला. मी त्याला विचारलं, अरे असं का करतो. म्हणजे असली कोण नोकरी करणार आहे, आपल्याला अधिकारी व्हायचे. आत्मविश्वास पहा, आत्मविश्वासाची ताकद पहा, स्वतःवर आत्मविश्वास. आणि आमच्या बरोबर अनेक लोक होते ज्यांना आजही नोकरी मिळालेली नाही, शेतामध्ये आहेत. कधी कधी फोन करतात, महाराज तुमचं काय चाललंय. म्हणलं पहिलं जे चाललंय तेच आता चाललंय, बदल नाहीये काही. त्यांच्या जीवनात बदल झाला. विश्वास, आणि हा विश्वास पुण्याने येतो, योग्य कर्माने येतो. साधियेल्या योग्य कर्म. 3ऱ्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर ओवी आहेत. तुवा उचित कर्मे आघवी. अर्जुनाला आदेश आहे बरं, ही ओवी म्हणजे आदेश आहे. तुवा उचित कर्मे आघवी, आचरोनी मज अर्पावी. आचरोनी, कर्माविषयी बोलायचं नाही, कर्माविषयी सांगायचं नाही, कर्माचं आचरण करा. निष्फळ सांगू नका, केवळ प्रवचन करू नका, केवळ पुस्तकात रमू नका. जे ज्ञान पुस्तकातलं आहे त्याला आचरणात आणा. म्हणून गीतेला किंमत काय आहे, गीतेला महत्व काय आहे, काय शब्द महत्वाचे नाहीत, ज्ञान सांगून युद्ध करायला लावलं म्हणून गीतेला महत्व आहे. थोडासा वादविवाद झाला होता आणि त्याच्यामध्ये आमच्या एका मित्राने 1-2 मित्राला मारलं होतं, बाहेरच्या मित्राला. त्यांनी सांगितलं, तुम्ही महाराज लोक असे करता तसे करताय, तुम्हाला शोभतं का, तुमच्या गळ्यात माळ आहे. विषय नीट आहे का बरं का, तुमच्या गळ्यात म्हणजे मार खाल्ला पाहिजे का आम्ही चूक केली, चांगलं वागतो ही चूक आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही ज्यांचं अध्ययन करतो ती गीता सांगते, ज्ञान घ्या आणि जे अतताई असेल त्यांना मारा, म्हणून आम्ही तुम्हाला मारतो. चांगलं वागणं चूक नाहीये. तुकोबारांचा एक गोड अभंग आहे बरं, दया कोणाला म्हणतात. दया शब्दाची व्याख्या आहे आणि मरेपर्यंत लक्षात ठेवा, दया म्हणजे काय. दया तिचे नाव, भूतांचे पालन. हा पहिला टप्पा आहे दयाचा. जसं एका नाण्याला 2 बाजू असतात, छापाकाठा. दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दलन कंटकाचे. कंटक, समाज कंटक असतील त्यांचं निर्दलन करणं हे देखील समाजावर दया करणे, ही दयेची तुकोबारायांची व्याख्या आहे. अहिंसा शिकवत नाही तुकोबाराय. अहिंसा ही परमार्थात नाही, अंतःकरण वृत्ती अहिंसिक असली पाहिजेत. पण
आपल्या पायामध्ये काटा मोडतो, चप्पल तर घातलीच पाहिजे. लक्षात येते? आणि मग असं करता करता तुमचं जीवन योग्य होतं. काम क्रोध हे काटे आहेत. तुम्ही ज्ञानेश्वरी जर वाचली ना, तितकं सुंदर वर्णन दिलेलं आहे. एका ठिकाणी तर असा शब्द ज्ञानोबांनी वापरलेला आहे, आडवा वया आले. ओवी आहे का? आडवा वया दोष वैरी धोपटिले. ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणून बरं आहे. शब्दांचे प्रयोग आहे का ज्ञानोबांचे? माऊली आहेत, पण शब्द प्रयोग कसा आहेत? आडवा वया, आपल्या जीवनात प्रगती करत असताना दोष आडवे येतात. दोष, दोषी किंवा दोष दोन्ही आहे. दोष आडवे कसे येतील? दोष कोणाच्या तरी शरीराचा आश्रयच करतील ना. काम असा आरूपाने येत नाहीत. काम कोणाच्या तरी माध्यमातून येतो. क्रोध कोणाच्या तरी व्यक्तीचा आश्रय घेऊन येतो. लोभ व्यक्तीचा आश्रय घेऊन येतो. ज्ञानोबा म्हणतात, आडवा वया आले दोष वैरी धोपटिले. परमार्थ ज्याला करायचा असेल त्याने योग्य कर्म तर कराच, पण योग्य कर्म करत असताना आपल्या हिताला बाधक ठरू नये अशी आपण व्यवस्था करा. याचं नाव आहे परमार्थ. परमार्थाची व्याख्या समजून घ्या. मग योग्य करत असताना काय काय करावं लागेल? ज्ञानोबांनी 2 द्वार अगोदर सांगितले. देवाच्या द्वाराच्या अगोदर ज्याला देवाच्या दारात उभं राहायचं असेल त्याने अगोदर 2 द्वाराला सर्वस्व मानलं पाहिजे. पहिलं द्वार श्री गुरूंचं आहे. ओवी पाल तुमच्या लक्षात येईल. श्री गुरुचे द्वार तेच जयाचे सर्वस्व सार. खूप गंभीर ओवी आहे. श्री गुरुचा दरवाजा, द्वार, श्री गुरुचा शब्द, श्री गुरुचं बोलणं, श्री गुरुची उपासना तेची जयाचे सर्वस्व सार. सर्वस्व सार हा पहिला दरवाजा आहे श्री गुरुचा. नाही महाराज आम्हाला श्री गुरु मिळत नाही, श्री गुरु ओळखू येत नाही. ज्ञानोबांनी दुसरा दरवाजा सांगितलाय, ज्ञानियाचे दार आराधिती. श्री गुरु जर तुम्हाला नाही मिळाले ना, समाजामध्ये जे जे ज्ञान सांगतात ते ते ज्ञान श्रवण करा. ज्ञानियाचे दार आराधिती ही तुम्हाला अर्धी ओवी सांगितली, मी पूर्ण केलेली नाही अजून. ह्या ओवीच्या पाठीमागचा भाग अतिशय सुंदर आहे. 13व्या अध्यायातली ओवी आहेत, आत्मा आणि शरीर भिन्न आहेत असं ज्याला पाहायचं असेल असा अर्थ या पाठीमागच्या ओवीचा आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम, खूप सुंदर ओव्या आहेत त्या. शरीर आणि आत्मा भिन्न आहे, देखावया चतुर. एक एक शब्द आहे ना, मी कमी शब्द का वापरतो हेच पचले पाहिजेत. अख्खी ओवी पचवणं खूप अवघड आहे. आमचे महाराज लोक सांगतात बघा, एक तरी ओवी, माझ्या बरोबर बोला सगळेच जण, एक तरी ओवी अर्थ नाही कळला. एक तरी शब्दाचा अर्थ अख्खी ज्ञानेश्वरी कळणार नाही. एक तरी असा अर्थ आहे तो. सगळी ज्ञानेश्वरी कळणार नाही, कमीत कमी असं म्हणतो ना आपण. एक तरी, तरी तरी शब्दामध्ये तुमच्या बुद्धीचं मूल्यांकन आहे. एक तरी नाही ज्ञानेश्वरी, किमान एक तरी ओवी अनुभवावी. सांगावी नाही, प्रवचन करावी नाही, अभ्यासावी नाही. काय कधीतरी विचार केला का आपण? हा अनुभवावी एक तरी. सगळे ज्ञानेश्वरी 9000 ओवे, हा तुमचा मेंदूचा विशेष नाही असं नामदेव महाराज म्हणतात ते बरं का. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी, किमान एक तरी. म्हणून देखावया चतुर, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, आत्मा आणि शरीर याच्यातलं अंतर पाहण्यासाठी देखावया चतुर. चतुर शब्द वापरला. चतुरच माणसाला भेद दिसत असतो, सामान्य माणसाला भेद दिसत नाही. मग सामान्य माणसाला कुणीही फसवतो, जादूगर फसवतो,
जादूगर झालेले संत फसवतात, संत असलेले जादूगर फसवतात, संत आहे म्हणून फसवतात, व्यापारी झालेले संत फसवतात, व्यापार करणारे साधू म्हणून फसवतात, वगैरे वगैरे. जेवढं समजता येईल तेवढं समजून घ्या, नाही समजलं तर सोडून द्या. सामान्य माणसाला सामान्य माणूस मनाने निर्मळ असतो बरं का, म्हणून फसतो. आणि निर्मळ मनाचा श्राप घेऊ नका. आता बाबांच्या गादीवर आहेत, कधी कधी ग्रामीण भागातले लोक बोलतात, खूप वाईट वाटतं त्यांचं, पण नाईलाज असतो तो. मला एकाने फोन केला, गादीवर श्रद्धा किती असते त्याचं उदाहरण देतो मी. मला फोन केला, माझ्या मुलाने गाडी घेतली. म्हणलं कोणती? म्हणे मोटरसायकल. म्हणलं मला का फोन केला? बसू का नको तिच्यावर? म्हणलं असं काय विचारतो? नाही, गुरुनी सांगितल्याशिवाय बसायचं नाही. इतका लहान गुरु करू नका. संसारातल्या गोष्टींचा निर्णय करणारा गुरु असतो, मग मात्र अवघड होतं या प्रकरण. आणि असे शिष्य सापडतात म्हणून हे श्रीमंत साधू अजून श्रीमंत होतात. चुकीचं आहे हे. ज्ञानासाठी जा. काल सांगितलं तुम्हाला, सत्ता असेल तर सत्ताधारी, धन असेल तर व्यापारी, ज्ञान असेल तर संत. ज्ञान पाहिजे म्हणून व्यापाऱ्याकडे जाऊ नका, धन पाहिजे म्हणून संताकडे जाऊ नका, आणि दोन्ही पाहिजे असेल तर देवाकडे जाऊ नका. ज्ञान गुरुकडे आहे, धन व्यापाऱ्याकडे आहेत, सत्ताधाऱ्याकडे सत्ता आहेत, देवाकडे आशीर्वाद आहेत. म्हणून मी प्रसंग सांगितला, माऊली समाधीला बसतात, देवाचं काही घेत नाहीत, शेवटी या म्हणतात. आणि 10व्या अध्यायामध्ये एक सुंदर प्रकरण आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवावं बरं का. आणि तेषामहं समुद्धरता वगैरे 10व्या अध्यायात काही श्लोक आहेत, इतकं सुंदर आहेत. हा 12व्या अध्यायातला आहे, पण 10व्या अध्यायातला वेगळा श्लोक आहे. मच्चित्ता मद्गदा प्राणा बोधयंत परस्परम, खूप गोड श्लोक आहे तो. काय सांगितलंय मी सांगतो तुम्हाला. आमचे संत जे आहेत, भगवंत म्हणतात बरं, माझ्या संतांना मी काहीच देत नाही, पण ते संत इतके चांगले आहेत, ठाईचीच तिही घेतली सेल. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने, हे शब्द अतिशय गंभीर आहेत, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. संत देवाकडून काही मागत नाही, घेत नाहीत, देवाचे आभार मानत नाहीत संत, आणि देवाला त्रास देत नाही, हा विषय वेगळा आहे. ठाईचीच तिही घेतली सेल. शेलका वाटा त्यांनी उचललेला असतो साधूनी. पण साधूला दया येते, देव म्हणतोय बरं, साधूला दया येते, आणि लोकांना सांगतात देवाच्या आशीर्वादाने मिळालं. देव म्हणतो त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने मिळालं, फक्त ते माझे नाव घेतात म्हणून मी त्यांचा ऋणी आहे. हा परमार्थ आहे, परमार्थाची व्याख्या आहे. म्हणून जगात काही मिळत नाही, साधियेला शब्द विसरू नका. साध्य केल्या, ठाईचीच ती घेतली सेल. काही मिळत नाही, स्वतः कमवतात, फक्त देवाचा मान वाढावा. भाषा कळते? देवाचा साधूची ताकद बघा तुम्ही. साधू देवाचा मान वाढवतात. मंदिरात जाणारे नाही, नारळ अर्पण करणारे नाही, पान फुलं अर्पण करणारे नाहीत. जे वाहतात ना तुम्ही देवाला, हे देवानेच निर्माण केलेले आहेत. नारळ तुम्ही तयार केलेला नाही, पान फुल तुम्ही केलेलं नाही, त्याच तुम्ही त्याला वाहता. अहंकार असतो, आम्ही देवाला अर्पण केलं. चुकीची कल्पना आहे. देवाने दिलेलंच देवाला अर्पण करताय तुम्ही. म्हणून साधूचं वर्णन किती गोड आहे पहा. ठाईचीच तीही घेतली सेल, शेलका वाटा उचलला. साधी येल्या चारी मुक्ती, शेलका वाटा साधी येल्या, साध्य केल्या. कशा साध्य केल्या? श्री गुरुचे द्वार, पहिला टप्पा. जर नाही श्री गुरु करता आले तुम्हाला, ज्ञानियाचे दार आराधिती. पण हे आराधन करणारे देखावया चतुर, हा शब्द आहे. चतुर शब्दाचा अर्थ अत्यंत हुशार माणसं. आणि ही हुशारी केवळ पुण्याने येते. पुण्य जर नसेल तर कळतच नाही, कळतच नाही.
अज्ञान हेच पाप आहे, न कळणं हेच पाप आहे. पुढचा टप्पा आहे का? हे गरीब माणसाबद्दल झालं, अज्ञानी माणसाबद्दल झालं. पण शिकलेले माणसं ज्याला ज्ञान म्हणतात ना, तेच देखील काल सांगितलं मी चुकलेलं ज्ञान आहे. माझ्या हाताकडे लक्ष द्या. असं दिलंय ना तुम्हाला. हे गरीब लोक आहेत, यांच्यापेक्षा शिकलेले शहरातली माणसं ज्ञानी आहेत, मान्य आहेत की त्यांना हे कळतं, हे अज्ञानी आहेत. शहरातल्या शिकलेल्या लोकांना हे कळतं, हे अज्ञानी आहेत. पण तुम्ही ज्ञानी होऊन काय केलं? मुक्ती मिळवली, पुण्य मिळवलं, काय साध्य केलं जीवनामध्ये? जे गरिबाची अवस्था होती म्हातारपणामध्ये, तीच अवस्था श्रीमंताची होती. जे अन्न गरीब खातो तेच अन्न श्रीमंत खातो. बोलू नये तरी पण बोलतोय मी तुम्हाला. या काळात मरण सुद्धा महाग झालं. करोनाच्या काळात प्रेत बॉडी अनंत असताना किती पैसे लोकांनी चुकवले विचार करा ना तुम्ही. मरण सुद्धा महाग आहे. मरायचंय, सोडून जायचंय, तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर त्यांची बिलं पहा. डॉक्टर लोकांनी सेवा केलेली आहे बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल त्यांच्याबद्दल बोलतोय. तसं बोलत नाही. मरण महाग आहे. आणि त्याचा पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला. माणसं माणसाला कधीच समाधान देत नाहीत. घरातले असो, देशातले असो, नाही तर जगातले असो. हा टप्पा आहे. आपण धर्माच्या नावाखाली भांडत असू, पण महाभारताच्या काळामध्ये कोणता धर्म होता? जे 20-25 माणसं शिल्लक राहिली महाभारताच्या काळामध्ये, कोणता धर्म होता त्या काळामध्ये? माणसाचा स्वभाव दुःख देणं आहेत, हे विसरू नका. 9व्या अध्यायामध्ये याचं विस्तारपूर्वक वर्णन केलं ज्ञानोबा. हा मृत्यूलोक आहे. इथे पिक्चरमध्ये, नाटकामध्ये जेवढ्या कथा असतात ना, त्या दुःखाच्या असतात. 725 वर्षापूर्वी जेवढे नाटक आणि पिक्चर निघणार आहेत, त्याचा कथेचा सारांश ज्ञानेश्वरीत आलेला आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवनाचे श्रवणे. कोणताही सिनेमा पहा, स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये, दुःख आहे. कोणत्याही राजाचं चरित्र पहा, संघर्ष आहे. दुःखाने भरलेलं जीवन आहे. कुठेतरी दया यावी असं जीवन आहे. कर्णाचं जीवन पहा. नुसतं कर्ण म्हणलं की जे जे सात्विक अंतकरणाचे लोक आहेत त्यांना दया येते. जीवन आहे, संघर्षमय जीवन आहे. अर्जुनाला देव भेटला, देवाने ज्ञान दिलं, पण संतांची बाजू कर्णाकडे झुकती. नसेल बिचाराला ज्ञान मिळालं, पण कर्णाने दुःख फार भोगलं. नाही कळालं अजून काय भोगलं? सगळ्या कथा पहा तुम्ही, संघर्ष आहेत, युद्ध आहेत. अहो मी काल सांगितलं तुम्हाला, गेम सुद्धा आहेत ना आता पोरांच्या मोबाईलमध्ये ज्या गेम आल्यात, त्या संघर्षाच्याच आहेत, दुःखाच्या आहेत, युद्धाच्या आहेत, मारामारीच्या आहेत. माणसाचा स्वभाव आहे हा. इथून आपल्याला मुक्ती पाहिजेत, इथून आपल्याला शांती पाहिजेत. आणि इथून, या लोकातून मुक्त व्हायचं असेल तर यांना सोडावं लागेल. यांना सोडणं म्हणजेच मुक्ती आहे. याचा विचार आपण पुढच्या टप्प्यात